नमस्कार. जय सहस्रार्जुन. मी मोहन मुरलीधर रावतोळे आपल्यासमोर सहस्रार्जुन महाराजांविषयी थोडक्यात माहिती देत आहे. आपल्या सहस्रार्जुन महाराजांचा जन्म हा सतयुगातील राणी पद्मिनी उर्फ शिलधरा हिच्या पोटी झाला. राणी पद्मिनी ही सत्यवान हरिश्चंद्र राजाची मुलगी होती आणि कृतवीर्य राजाची पत्नी होती. अर्थात कृतवीर्य राजाचा मुलगा म्हणजेच आपले कार्तवीर्य सहस्रार्जुन महाराज यांचा विवाह इक्ष्वाकू वंशातील कन्या चंद्रलेखाबरोबर झाला होता. ते जसजसे मोठे होत होते तसतसे युद्धशास्त्रात व राजकारणात तरबेज होत होते. पण राज्य चालविताना प्रजेवर आपल्याकडून कोणताही अन्याय होऊ नये म्हणून ते चिंतित होऊन गर्गमुनींकडे गेले. तेव्हा गर्गमुनींनी त्यांना श्री दत्तात्रेयाची आराधना करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या करून श्री दत्तात्रेयांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने राज्य चालवण्यासाठी 10 वर मागितले. 1. शुद्ध व स्वच्छ नीतीने राज्यकारभार चालवावा. 2. उत्तम राज्य चालवण्यासाठी भरपूर ऐश्वर्य प्राप्त व्हावे. 3. मला दुसऱ्यांच्या मनातील विचार कळले पाहिजेत. 4. युद्धाच्या वेळी मला सहस्रबाहूंचे बळ मिळावे. 5. आकाश, पाताळ व पृथ्वी या तिन्ही लोकांमध्ये मला विजय प्राप्त व्हावा. 6. माझ्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीच्या हातूनच मला सद्गती मिळावी. 7. चांगल्या मार्गावर चालण्यासाठी मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे. 8. माझ्या हातून भरपूर दानधर्म होऊ दे तरीही संपत्ती माझी अक्षय राहू दे. 9. माझ्या नुसत्या स्मरणाने लोकांच्या चिंता मिटू देत. व 10. आपल्याबद्दलची भक्ती कायम राहून मला मोक्षाचे ज्ञान मिळू दे. अशा प्रकारे स्वतःकरिता काहीही न मागता फक्त प्रजेकरता व राज्याकरिता महाराजांनी हे वर मागितले. या 10ही वरांच्या आशीर्वादाने आपल्या सहस्रार्जुन महाराजांनी महिष्मती नगरीत 85,000 वर्षे उत्तम प्रकारे राज्य केले. त्यांना सर्व राजे ईश्वराप्रमाणे मान देत, म्हणून त्यांना राजराजेश्वर म्हणजे सर्व राजांचे ईश्वर श्री राजराजेश्वर सहस्रार्जुन महाराज असे म्हटले जाऊ लागले. त्यांनी महिष्मती नगरी म्हणजेच मध्य प्रदेशातील महेश्वर येथे आपली राजधानी स्थापन केली. एकदा रावण विमानाने फिरत असताना नर्मदा नदीच्या काठावर सुंदर अशी महिष्मती नगरी त्याला दिसली. ती सुंदर नगरी आपल्याला मिळावी म्हणून रावणाने महिष्मती नगरीवर आक्रमण केले. रावण आणि सहस्रार्जुन यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले व रावणाला नामोहरम करून त्याला 6 महिन्यांपर्यंत बंदिस्त केले. अशा पराक्रमी कार्तवीर्यांनी 14 द्वीपांवर म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर आपले राज्य निर्माण केले होते. नंतर योग साधना प्राप्त करण्यासाठी दत्तगुरूंनी कार्तवीर्यांना श्री गणपतीची आराधना करण्यासाठी श्री क्षेत्र पद्मालय येथे पाठवले. त्या ठिकाणी राजांनी 12 वर्षे तपसाधना करून महान योग सामर्थ्य मिळवले. पद्मालय हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात आहे. सहस्रार्जुन हे 7 चक्रवर्ती राजांपैकी एक राजा होते व 24 सुदर्शन चक्र अवतारांमधील एक अवतार होते. त्यामुळे अन्य देवांप्रमाणेच यांचीही नियमित पूजा आजही केली जाते. कार्तवीर्य हे थोर राष्ट्रपुरुष व युगपुरुष होऊन गेले. प्रजेसाठी सर्व सुखसोयी, नवनवीन उद्योगांची रचना, एक हात एक उद्योग या उक्तीप्रमाणे हजारो उद्योगांची निर्मिती करून लोकांना काम मिळवून दिले. शेतीला पाणी मिळावे म्हणून नद्यांची निर्मिती केली. कृत्रिम पावसाचे तंत्र शोधले आणि म्हणूनच प्रत्यक्ष पर्जन्य म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या योगबलाने ते कोणतेही रूप धारण करीत असत. त्यांना कोणीही शत्रू नव्हता, ते अजात शत्रू होते. प्रत्येक मनुष्याचा मृत्यू अटळ असल्याने कार्तवीर्यांनाही याला सामोरे जावे लागले. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीकडूनच सद्गती मिळावी ह्या वरानुसार
श्री कार्तवीर्य सहस्रार्जुन महाराजांचे 1,00,000 वर्ष आयुष्य झाल्यावर साक्षात विष्णूंनी जमदग्नी ऋषींच्या कुळात श्री परशुराम अवतारात जन्म घेतला आणि परशुरामांच्या हस्ते राजा कार्तवीर्यांचा शेवट झाला. आजही सहस्रार्जुन महाराजांची अनेक मंदिरे आहेत. सहस्रार्जुन महाराजांच्या नावाचा जप केल्यावर सर्व संकटांचा नाश होतो. हरवलेल्या वस्तू व व्यक्ती सापडतात. धनसंपत्ती ऐश्वर प्राप्त होते. अशा या आराध्य देवतेला कोटी कोटी नमन. जय सहस्रार्जुन. धन्यवाद.